जातो आणि नंतर त्या सिक्वेन्सने मी तुमच्याकडे येतो. मला शरद वंशेंची पण पुढची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे. मला हनुमंत पवार, मला एक अगदी बेसिक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष काही एका विषयावरती भूमिका घेऊन चर्चा करण्यासाठी त्याचं एक काहीतरी निमित्त असतं. उदाहरणार्थ राम मंदिर असताना हिंदुत्वाचा मुद्दा होता, मग हिंदुत्वाचा राजकारणात चर्चेचा मुद्दा होता. मंडल कमिशन असताना आरक्षणाचा मुद्दा, त्यावरती दोन्ही बाजूने चर्चा व्हायची. या मधल्या काळामध्ये थेट कोणतेही निमित्त नसताना किंवा असं काही नसताना एकदम राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी सावरकरांवरती भरपूर विधानं करतात आणि त्याचा एक परिणाम आपल्याला बघायला मिळाला. थेट कोर्टाकडूनच सांगण्यात येते की तुमच्या आजीच जिथे कौतुक करता त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कशी काय विधानं करता. मग हा विरोधाभास का आणि याची नेमकी गरज काय? म्हणजे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो की सावरकर हे राहुल गांधींच्या डिस्कशनचे विषय नेमके का आणि कसे बनले. प्रसन्नजी, चर्चेमधून गैरसमज जाऊ नये म्हणून सांगतो की कोर्टामध्ये ती केस चालू आहे. माफी मागा, आम्ही केस मागे घेऊ असं सांगण्यात आलं. राहुलजींनी माफी मागायला नकार दिला, कारण ते खरोखर कोण्याही माफीवीरांचे वारस नाहीयेत, शहीद झालेल्या लोकांचे वारस आहेत. ती केस चालू आहे. तिथं सगळे आरोप जे राहुलजींवर केलेले आहेत किंवा राहुलजींवर जे अलिगेशन लावलेले आहेत समोरच्या पार्टीनं, त्याची कागदपत्र रीतसर तिथं येणार आहेत. बरं, मला केशव उपाध्ये सरांनी जे 2-3 आक्षेप उभा केले त्याची उत्तरं मला देणं गरजेचं वाटतं. काय आहे, किती जागा आहेत, काय जागा आहेत, 1-2 जागा आहेत असं जे म्हणलं जातं ना, त्याची आता चर्चा झाली पाहिजे. प्रसन्नची, किती जागा सांगू? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिलेलं सावरकरांनी माहित नाही का उपाध्ये सरांना? का महाराष्ट्राला माहित नाही? द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 1937 अहमदाबादच्या माझं होऊ द्या, मी तुम्हाला इंटरप्ट केलेलं नाही, ज्येष्ठ प्रवक्ते आहात तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या बद्दल सावरकरांनी लिहिलेलं, सावरकरांनी नाकारलं का? भारतीय जनता पक्षानं आणि त्यांना मानणाऱ्या लोकांनी नाकारलं का? अजूनही नाकारलेलं नाहीये. 1937 हिंदू महासभेच्या अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये द्विराष्ट्रवाद सिद्धांत मांडला. नंतर मुस्लिम लीगनं तो सिद्धांत उचलला आणि त्या सिद्धांतावर बंगालमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर हिंदू महासभाच गेली होती मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन करायला. शत्रूच्या महिलांवर बलात्कार करा म्हणणारे सावरकर, त्यांना अपमानित करा म्हणणारे सावरकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये दलितांचा छळ होतो म्हणल्यानंतर, बौद्ध होण्यासाठी गेल्यानंतर बाबासाहेबांना केलेला त्यांनी विरोध. किती जागा सांगायचे? 1942च्या चळवळीला सावरकरांनी विरोध केला. हो, या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा सगळ्यात मोठा जो संघर्ष बिंदू होता तो चले जावची 1942ची चळवळ. त्या 42च्या चळवळीच्या विरोधामध्ये सावरकर छाती ठोकून उभा राहिले. मी सावरकरांना स्वातंत्र्यवीर बनताना ह्या प्रश्नाची उत्तर आम्ही मागायची नाहीत. हे पुस्तक, हे काँग्रेसचं पुस्तक नाही, यदी फडकेंचं पुस्तक आहे. यदी फडके माहित आहेत महाराष्ट्राला, मी सांगायची गरज नाही. श्रीविद्या प्रकाशनचं पुस्तक आहे, काँग्रेसच्या प्रकाशनाचं पुस्तक नाही. काय लिहिलं याच्यामध्ये? 172 पानावर यदी फडके लिहितायत 3 जानेवारी 1933 रोजी तात्यांना घातलेल्या आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये दलितांचा छळ होतो म्हणतात, बौद्ध सांगायचं यदी फडकेचं पुस्तक आहे. यदी फडके माहिती सांगायची गरज नाही. काँग्रेस पुस्तक नाही. काय लिहिलं याच्यामध्ये? 72 पानावर. आणि आमच्यावर कोण माफी मागणार आणि कोण पेन्शन घेणारा माणूस जर स्वातंत्र्यवीर म्हणून लादणार असाल तर काय बोलायचं यापेक्षा? केशव उपाध्ये, माहितीसाठी सांगतो, फक्त फॅक्च्युअली करेक्ट, आपण टीव्ही येताना फॅक्च्युअली करेक्ट येऊन बोललो पाहिजे. 1896 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी पहिल्यांदा द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. भारत पाकिस्तान वेगळे राष्ट्र असली पाहिजे, त्यावेळेच्या याच्या भूमिकेनुसार त्यांनी मांडली. तेव्हा द्विराष्ट्रवादाचे खरं आधुनिक मांडलं ते सावरकर नव्हे तर सर अहमद खान यांनी पहिल्यांदा भूमिका मांडली. पहिल्यांदा काँग्रेस कशा पद्धतीने खोटा प्रचार करते याचं उदाहरण मी आता इथे दिलं. दुसरं, ज्या मानधनाचा उल्लेख तुम्ही करताय त्यावेळेचं मानधन हे इतर राजकीय नेत्यांना मिळत नव्हतं का? त्याची आकडेवारी काढायची का पवार साहेब? ते पण आपण काढूया का? ती चर्चा करायची का? ती किती मानधन मिळत होतं, कोणाला कसे? सांगा 2 नावं. सांगा 2 नावं. काँग्रेसनं पेन्शन घेतलेल्याची 2 नावं सांगा. द्या पुरावा. मी यदी फडकेंचा पुरावा दिला श्रीविद्या प्रकाशनचा. मी तुम्हाला ते सांगा. अजून फोटो पाडू. द्विराष्ट्रवाद सिद्धांत 1896 मध्ये आला. हे पहिला मी तुम्हाला सांगतो. आता कुणी मांडलं त्याचं कागदपत्र पण देतो, त्यात फोटो बोलायचं कारणच नाही. आणि यदी फडकेंबद्दल पूर्ण आदर आहे, पण यदी मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन करताना सावरकरांनी द्विराष्ट्रवाद सिद्धांत आपण पुन्हा एक करून देऊयात, मग मी तुमच्याकडे येतो. बोला केशवजी, तुम्ही पूर्ण करा.
असं आहे की त्या सगळ्या विषयांवरती सावरकरांच्या प्रत्येक सावरकरांचे जे आक्षेप घेतले गेले त्या प्रत्येक आक्षेपाची सविस्तर उत्तरे ही वारंवार दिली गेली आणि त्याबद्दलची भूमिका मांडली गेली. प्रश्न असा आहे की या लोकांना स्वीकारायचं नाही, कारण सावरकरांचा ज्या पद्धतीने सावरकरांचा त्याग आहे, सावरकरांसारखं ज्या पद्धतीने त्यांना सगळा कुलूक हे करावा लागला, ज्या पद्धतीत तुरुंगवासांना सहन करावा लागला, असं कोणत्या काँग्रेसला सहन करावा लागला मला सांगा. अत्यंत आदरणीय नाव असलेल्या नावं घेऊ आपण. पण त्यामुळे त्या पद्धत संघर्ष लोकांसमोर आला तर कदाचित सावरकरांचं महत्व लोकांकडे अधिक जाईल. बरं. जो एक दडपून ठेवलेला इतिहास संघर्ष काळात आहे तो आता उजागर यायची वेळ आली आहे आणि त्या भूमिकेतनं ही सातत्याने सावरकरांबद्दल अपशब्द मांडण्याची, अपमान करण्याची भूमिका ठीक आहे. घेतली जाते. ही वस्तुस्थितीला नाकारते. दराड्यांकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा पोंक्षेंची प्रतिक्रिया घेतोय. पोंक्षेंसाठीचा प्रश्न हा असा की काँग्रेस आणि सावरकर हे आता थोडंसं अधिक कडवट वातावरण तयार होत चाललेलं आहे. टीका टिप्पण्या आता होत आहेत, सगळे दाखले सांगितले जात आहेत, पण हे नेहमी असंच